हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांना असंच जबरदस्ती घेऊन आज आम्ही चाललो आहेत ओझरला येथे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. माळशेज घाटामध्ये पोहोचलो. तिथे खूप धुका पडला होता म्हणून थोडं तिथलं व्ह्यू पाहण्यासाठी थांबलो. तिथला नजारा पाहतच होतो तर तेवढ्यात हा माकड कुठून आला आणि त्या गाडीवर नाचत होता. त्या माकडाला पाहत पाहत पुढे निघालो आम्ही. तिथे एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. मंदिरामध्ये गेलो, तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि तसेच लगेच गेलो चहा प्यायला. सगळी मंडळी चहा पितच होती. तर तेवढ्या त्या रोशन आणि ओम्याचं काय बिस्किटावरून चालू होतं. मग ते चहा पिऊन झालं आणि निघालो ओझरच्या दिशेने. ओझरच्या दिशेने जातच होतं तर प्रवीणने एका ठिकाणी गाडी थांबवली पेट्रोल पंपावर. तिथे आम्ही गाडीमध्ये गॅस वगैरे टाकला आणि लगेचच निघालो ओझरच्या दिशेने. ओझरच्या कमानीजवळ जसे पोचलो आणि गाडी तिथेच बाजूला पार्क करून सगळेजण निघालो पायी पायी देवबाप्पाचा जयघोष करत. देवबाप्पाचा जयघोष करत करत आम्ही शेवटी मंदिराजवळ पोचलो तर पाहतोय तर काय खूपच गर्दी होती. मग काय लागलो लाईनीला आणि बऱ्याच वेळानंतर अखेरशा आम्ही मंदिरामध्ये पोचलो. जसे मंदिरामध्ये पोचलो लगेचच गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि बाहेर निघालो गंगा आरतीसाठी. टायमो गंगा आरतीसुद्धा भेटली. मग गंगा आरती घेऊन सगळे निघालो गाडीच्या दिशेने. गाडी खूप लांब लावली होती. मग पायी पायी बराच वेळ चालत गाडीमध्ये जाऊन बसलो आणि निघालो घरच्या वाटेला जातच होतो तर हे म्हणाले की चाय प्यायचे म्हणून एका ठिकाणी जाऊन चहा प्यायला लागलो. सगळी मंडळी चाय एन्जॉयच करत होती पण मी एकटा होतो जो चहा पित नाही. मग मी मस्त कॉफी प्यायलो आणि मग गाडीत बसून निघालो आपल्या घरच्या दिशेने.